नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, मी आज सकाळीच 6 वाजता ब्लॉगला सुरुवात केली आणि सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. तर बघा, आज मस्त सकाळीच 6 वाजले होते आणि मी रोजच सकाळी लवकर उठते. तर कधी दाखवते, कधी दाखवते नाही. म्हटलं आज चला तुम्हाला दाखवते. सकाळी किती छान वातावरण होते, चिमणींचा आवाज आणि म्हणजे थंडगार बाहेर एवढं भारी थंड वाटत होतं ना. आता घरात खूप गरमी व्हायला लागून गेलेली, तर बाहेर भारी वाटत होतं. मग मी लवकरच बाहेर येते झाडायला उठली की आणि मस्त सगळं झाडून घेते, इकडचं तिकडचं पोर्च वगैरे सगळं आणि अंगण सगळं झाडून घेते आणि आपला डबलच म्हणजे असा व्यायाम पण होतो सकाळी. आणि मी छोट्या झाडणीने झाडते. तुम्ही झाडू कोणी कशाने झाडत असेल, पण मी छोट्या झाडणीने झाडते, कारण की जितकं वाकलं तितकं सगळा कमरेचा पण व्यायाम होतो आणि आपले जेवढं झाडायला घेतलं तेवढं म्हणजे हात ते हलतात, त्यामुळे आपलं सगळं असा हातांचा त्याचा व्यायाम होतो. त्यासाठी ना जेवढं झाडता आलं तेवढं झाडतच राहते. बाहेरचं पण पूर्ण अंगण वगैरे सगळं झाडून घेते. तर बघा आता मस्त सगळं झाडून कचरा भरते, नंतर मग तो कचरा पेटवून देते आणि जेवढं स्वच्छ करता आलं तेवढं स्वच्छ पूर्ण अंगण स्वच्छ ठेवते. कारण की ना आपण सगळंच आवरून घेतो असं सकाळी सकाळी लवकर उठून आणि कचरा वगैरे सगळं जाळून घेते. जेवढं डास मच्छर कमी, आता उन्हाळ्याचे ना खूप डास होऊन जातात, त्यासाठी डास मच्छरांकरता ते कचरा लगेच पेटवून देते. आणि जेवढं कागद-कुगदं राहिले ना सगळे जास्तीचं ते पेटवून देते मी. म्हणजे आपला कचरा आहे ना तिथल्या तिथे आवरून जातो. तर बघा सगळं स्वच्छ आवरून म्हणताना अंगणाच्या वरून आपले घराची पारख होते. पहिल्या जुन्या आजी आई ते म्हणायचे. तर अंगणावरून घराची पारख होते असं. तर तसं मी सकाळी स्वच्छ अंगण वगैरे सगळं ओटा सगळं स्वच्छ ठेवते आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं. आणि जिथं आपलं म्हणजे जिथे स्वच्छता राहिले तिथे आपलं देवी मात्यांना त्यांनासुद्धा येऊ वाटतं असं सांगायचे. तर चला म्हटलं आपण तेवढं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर आपण जेवढं झालं तेवढं सकाळी सकाळी करून घेतो. तर चला म्हटलं सगळं झाडू-मिळू मारून घेते अंगणला आणि त्याला. आणि तिचे पप्पा पण उठले आणि ते आणि मी सकाळीच लवकर उठून घेतो. आणि मुलं तर उशिराच उठता. मुलांचा क्लास उशिरा असतो, तर दादूला तर दिवसभर काही झोपता येत नाही. तो 5-5:30ला शाळेवरून येतो, त्यामुळे त्याला पण थोडं झोपू द्यावं लागतं. आणि आम्ही सकाळी दोघे लवकर उठून मग ते पण ब्रश वगैरे करता बाहेर फिरायला मॉर्निंगला जातात ते फिरायला. पण मग मी कसं मी नाही कधी जाते तर कधी जात नाही. एखाद्या दिवशी मला कंटाळा येतो, त्या दिवशी तर मी काही जात नाही. मग ते पण फिरून येतात. ते तसंच आता फिरून आले. आता ते ब्रश वगैरे करतील, ते पण मग जिन्यावरती चढता, इकडे गच्चीवरती फिरता, असं चालूच असतं त्यांचं पण. आणि मग बघा आता मस्त आपलं उजेड पडण्यामध्ये आलेलं आहे आणि खूप भारी वाटतंय बाहेर वातावरण. आणि आता सगळ्या झाडांना मी पाणी वगैरे टाकून देणार सकाळी सकाळी आहे ना. आपल्या झाडांना पण खूप छान असं पाणी वगैरे टाकून दिलं ना तर भारी असतात. आणि आपले झाड आहेत ना उन्हाचे आहेत ना खूप कोमवल्यासारखं होत आहे, तर त्यामुळे ना त्यांना असं मस्त पाणी वगैरे टाकलं ना फ्रेश दिसता. मग आपल्याला पण खूप छान वाटतं. तर म्हटलं चला बघा, मी आता अंगण झाडायला गेली तिकडे. पूर्ण अंगण झाडायला आमचं अंगण पण मोठं असल्यामुळे खूप वेळ लागतो. पण सगळं कानाकोपरा स्वच्छ झाडून कचरा जमा करून आणि आपला कचरा आहे ना आपलाच उचलून व्यवस्थित टाकायचा. याच्या त्याच्या अंगणामध्ये लोटत नाही, लोटायचा नाही म्हणे, कारण की आपली लक्ष्मी असते म्हणे. आपला कचरा म्हणजे ते आपलं एका प्रकारे आपलं घरचं कचराचं लक्ष्मीसारखंच असतं म्हणे. तर त्यामुळे आपला कचरा आपणच उचलून व्यवस्थित जाळून नाही तर मग भरून आपण डस्टबिनमध्ये टाकतो. तर तसं म्हटलं चला सगळं आवरून मी पूर्ण कागद जमा करते आणि मस्त जाळून टाकते. तर बघा आता पाणी आणलं, पूर्ण झाडांना पाणी टाकते. आणि आपले झाडं तर खूप कुंडींमध्ये लावलेले आहेत ना, त्यामुळे त्यांचं पण खूप काळजी घ्यावी लागते उन्हाची. आणि इथं तर खूप अवघडल्यासारखं होऊन गेलं होतं. गाडी एकाकडे, सायकली मुलांच्या. मी खूप बघा इकडे-तिकडे लोटून घुसत होती. ॲडजस्ट करावं लागतं तिथे आहे ना, खूप सायकलीन ते लावल्याने अडचण होऊन जाते. पण म्हटलं चला सगळ्या झाडांना पाणी टाकलं ना एक वेळचं, मग घरातले कामं लागले ना घरातच आवरून राहतो, म्हणजे आवरत राहतो आपण. त्यासाठी ना बाहेरची पण सगळी कामं मोडून घ्यावं लागतात. आणि मग बाहेरची कामं झाली की मग आपण घरातलीच कामांना लागतो. तर चला आज ताऊचा शेवटचा पेपर आहे. 12वीचे. ताऊला पण म्हणजे तसे चांगलेच गेले हे पेपर, सांगते ती. ह्यावर्षी खूप वातावरण हे होतं. पण अभ्यास चालू होता तिचा पण मुलं पण काय करणार, त्यांना पण खूप टेन्शन येऊन गेलेलं होतं यावर्षी. पण सांगते ती आता चांगले गेले पेपर. तर चला आता झाले तिचे पेपर. आज शेवटचा पेपर होता आणि आपल्या दादूला पण शाळेत जायचं असतं.
तर कसं आपल्याला इंग्लिशमध्ये स्कूल वगैरे सगळं बोलता येतं, पण आपली साधी आणि सिंपल भाषा, आपण खेड्यातल्या असल्यामुळे थोडं जे बोलता आलं ते बोलतच राहायचं. आपल्याला पण बोलता येते स्कूलमध्ये असं तसं, पण चला जेवढी साधी भाषा आहेत ना आपली, ती भाषेचा आपण म्हणजे आपल्याला गर्व आहे आपल्या मराठी भाषेचा, अहिराणी भाषेचा. आमच्याकडे माहेरी अहिराणी भाषा पण बोलून घेतात, त्यामुळे आपण कसं बोलून घेतो. तर चला हीटरला पाणी लावून दिलं, तर माझ्याकडे काही गिझर नव्हतं. तर पाणी तपत होतं. आपण तोपर्यंत कांदे वगैरे भरून घेऊ म्हटलं. बघा ₹20 किलो एवढे छान कांदे भेटले ना, खूप छान. असे मस्त लाल कांदे भेटले आणि ओले कांदे आहेत ना, खायला खूप छान लागतात उन्हाळ्याचे. जेवढे कांदे खाल्ले ना, तेवढं चांगलं असतं. कांदे खाल्ल्याने ऊन कमी लागतं आपल्याला आणि आपल्याला जो कफ असतो ना, कफ होतो ज्याला, तर त्याला कफसुद्धा होत नाही. कफचं प्रमाणसुद्धा कमी होतं म्हणे कांद्या खाल्ल्याने. तर कांदे खाणं खूप चांगलं असतं. तर त्यासाठी उन्हाळ्याचे जेवढे कांदे खाल्ले ना, तेवढे आमच्या घरी तर यांना खूप कांदे म्हणजे परत स्पेशल कांदा लागतो त्यांना, मोठा कांदा. तर त्यामुळे ते जेवताना कांदे आम्ही सगळे खातो. तर कांदे आम्हाला जास्तीचे लागतात. आता कांदे आलेले होते, ते कांदे संपले बहिणीकडचे आणि आता हे आता आपण थोडे विकत घेतले. म्हटलं चला बघा आणि कचरा कसा निघाला कांद्याचा. तर बघा मी याच्यामध्ये ठेवून घेतलेले, मस्त जाळीचा कपडा बांधून दिलेला आहे. त्याच्यामधून घाण अजिबात पडत नाही. आपली भांड्यांची जाळी होती ना, त्याला मी असं करून घेतलेलं होतं. तो आपला याचा व्हिडिओ पण आहे टाकलेला आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करून घेतलेली होती. तर ते खूप छान मला कांदे ठेवण्यासाठी कामात येतंय. लसूण जास्तीचे होते ना, त्यासाठी केलेले होते, पण आता लसूण कमी होते, तर त्याच्यामध्ये मी आता कांदे भरून घेतलेले. तर कोणती पण वस्तू कामात येते. मग आता अथरून आवरायला घेतलं. आता कंबल वगैरे ते पण आता धुवून ठेवून द्यावं लागणार आहे. नंतर माझी अंघोळ झाली. आपली देवांची पूजा होते. सकाळी सकाळी आपल्या देवांची खूप छान अशी पूजा झाली. तुम्हाला देवाचं दर्शन दिलं मी. नंतर आपलं सिलेंडर संपलं. स्वयंपाक बाकी होता. ताऊ दादूचं झालं. ताऊ गेली, दादू गेला. पण बाकीचा अजून स्वयंपाक बाकी होता आमचा. तर त्यांना कोरडी भाजी केली, त्यामुळे भाजी कमी होती. तर आपल्याला आता हरभऱ्याची आणि वाटाण्याची मिक्स भाजी करायची होती. तर त्यासाठी मी मसाला तयार केला आणि आपलं सिलेंडर संपलं आणि म्हटलं चला आता बघू. तर तिचे पप्पा येणार होते, तर ते म्हणे मी आता येतोच 5 मिनिटात, तर मी लावून देईल. तर त्यांची वाट बघत होती. तर तर बघा मस्त ताईन त्यांचे पापड चालू आहेत. खूप छान असं सामानाची गर्दी चालू आहे त्यांची. तर माझं तर आमचं तर ह्यावर्षी काहीच नाही आहे. तर कसं आमचे मोठे सासरे वारले आहेत ना, ते वर्षी झाल्याशिवाय आम्हाला काहीच करता येणार नाही असं सांगता. तर त्यामुळे आम्हाला पाडवा पण झाला तरी पण करता येणार नाही. तर म्हटलं जाऊ द्या, यावर्षी आपण असंच भागून घेऊ. तर यावर्षी म्हणून मी काही एक पण माझा व्हिडिओ येत नाही वाळवणाच्या पदार्थांचा, नाही तर केला असतं, तुम्हाला सगळं दाखवलं असतं. तर यावर्षी म्हणून मी काही दाखवू शकत नाही आहे. तर बघा आपण पूर्ण किचन जेवणं वगैरे झाली. मला खूप उशीर झाला, त्यामुळे पुढचं काही दाखवू शकले नाही. किचन ओटा क्लीन केला आणि सगळं आज स्वच्छ आवरून घेतलं. बारीक बारीक झुरड होता रात्रीचे, दिवसात दिसत नाही. तर मग आज सगळे बरण्या वगैरे सगळं उतरून किचनचं सगळं स्वच्छ करून आणि पूर्ण किचन ओटा क्लीन केला, सगळा पुसून घेतला आणि खूप छान असं आवरून घेतलं आणि आता पुसून पासून त्यांना स्वच्छ करून घेतलं. तर बघा रिकामा किती छान दिसतो ना. आपण छोट्याशा घरात पण अडचण होऊन जाते, त्यासाठी ॲडजस्ट करावं लागतं. वरती त्याच्यावरती बरण्या वगैरे सगळं ठेवून खूप हे होऊन जातं. पण म्हटलं चला बघा आपला मनी प्लॅन किती भारी वाटतोय. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते.